सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बकरी ईदच्या निमित्तानं शनिवारी नाशिक शहरातील शहाजानी ईदगाह मैदानावर सामूहिकरित्या नमाज पठणाचा सोहळा उत्साहात आणि शांततेत पार पडला. यानंतर एका तरुणानं गर्दीत अचानकपणे पॅलेस्टाईन देशाचा झेंडा फडकवलेला होता. यानंतर समाज बांधवांच्या गर्दीत तो युवक तेथून निसटून जाण्यास यशस्वी ठरला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात गाझापट्टीत संघर्ष सुरू आहे. या संघर्षाबाबत भारताची तटस्थ भूमिका आहे. दरम्यान पॅलेस्टाईन देशाच्या समर्थनार्थ अशा प्रकारे झेंडा फडकवला गेल्याची ही चर्चा मैदानावर ऐकू येत होती. युवकानं झेंडा फडकवल्यानंतर तो तेथून निघाला खरा, मात्र मैदानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक अबालवृद्धाची तपासणी करून आतमध्ये सोडलं जात होतं. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अशा प्रकारे या युवकानं झेंडा फडकवल्याचं बोललं जात आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात अंमलदार संतोष चित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात 1 वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड अथवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.